ह्या गोष्टीतून पण आनंद भेटू शकतो मला या पोरांकडे पाहून कळालं भाऊ. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका महेश. या खड्डे घ्यायच्या मशीनला एका साईटवर आज पोच करायचं होतं. तर मग काय मी आणि नवीन निघलो होतो गाडीवरच. नवीनला म्हणलं आपण आज ना मस्त उसाचा रस पिऊ. मग काय रस वगैरे घेतला. इकडचे शेत पण असे त्यातले झेंडू ना त्यात असं वाटत होतं फार कलरच वाचलाय. हा म्हणतो तर पुढच्या वेळेस सखी सोबत तू इथंच व्हिडिओ काढ. म्हणलं मला सखीच नाही तूच दे आता एखादी सखी शोधून. इकडच्या नद्या पण लय भारी आहे. जाता जाताच म्हणलं आपण स्वामीनारायण मंदिरात पण जाऊन येऊ, तिकडचं पण दर्शन घेऊन येऊ. आता दोघच गेलतो फिरायला, तर बाकीच्या मित्रांना कळालं तर ते लय बोलतील भाऊ आम्हाला. जाऊ द्या तसं पण लय थोडं आयुष्य राहतंय, मज्जा करून घ्यायची. अय पण ही छत्री इथं काय करते? येतं झाड छत्री सारखंच बनवलंय यांनी. आपल्या पुण्याला नाशिकला जसं स्वामीनारायणचं मंदिर आहे सेम तसंच मंदिर आहे भाऊ इथं पण. नवीनला म्हणलं भाऊ तू मस्त भारी दिसतो, पण आता इथं आलाय तर मंदिर पण बघ. लईच मन लावून काम केलंय राव. एक ना एक गोष्ट एकदम मस्त बनवलेली. याला पण म्हणलं तू पण तुमच्या बिहारला जर असेच चांगले काम केले असते तू आता लय श्रीमंत असता. तो म्हणला तूने क्या अच्छा काम किया है फिर. त्याला म्हणलं मी जे आजचे माणसं कमवले ना तेच माझ्यासाठी लय चांगलं काम आहे. इथं पण लय मस्त पाऊल